स्टार्ट परिच्छेद अतिरिक्त सत्र न्यायाधीश पंढरपूर यांनी सत्र प्रकरण क्रमांक 83/2009 मधील अपराध क्रमांक 232/2009 मधील निकाल आणि आदेशाद्वारे यातील अपीलकर्त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत भारतीय दंडनीय गुन्ह्यासाठी दोषी ठरविले आहे आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे व यात कसूर झाल्यास पुढील 3 महिन्यांसाठी सक्त मजुरीची शिक्षा। त्यामुळे हे अपील परिच्छेद 28 ऑगस्ट 2009 रोजी दुपारी 1 वाजता नारायण साळुंखे यांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यात त्यांनी असा आरोप केला की त्यांची मुलगी शकुंतला हिचा विवाह सध्याच्या अपीलकर्त्याशी झाला होता। या जोडप्याला 2 मुले आणि 1 मुलगी अशी अपत्ये होती, जी आश्रम शाळेत शिकत होती। 28 ऑगस्ट 2009 च्या 4 ते 5 वर्ष पूर्वीपासून दुष्काळामुळे शकुंतला आणि नंदू यांच्या गुरासह अनवली तालुका पंढरपूर येथे राहू लागले होते। या जोडप्यात मतभेद निर्माण झाले आणि त्यानंतर शकुंतला तिच्या आई वडिलांसोबत राहू लागली। ती घर मोलकरीण म्हणून काम करत होती। 27 ऑगस्ट 2009 रोजी गौरी गणपती उत्सवाच्या निमित्ताने शकुंतला तिची बहीण राजाबाईला भेटण्यासाठी रंजनी गावात गेली होती। 28 ऑगस्ट 2009 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास मृताची बहीण राजाबाई हिने घरी धाव घेतली आणि सरकारी साक्षीदार क्रमांक 5 ला कळवले की त्या दिवशी सकाळी सुमारे 8 वाजता जेव्हा शकुंतला बस थांब्यावर होती तेव्हा शकुंतलाचा पती म्हणजे सदर अपीलकर्ता तिच्याजवळ आला, तिला शिवीगाळ केली आणि तिच्यावर हल्ला केला। त्यांनी बस थांब्यावर धाव घेतली आणि त्यांच्या लक्षात आले की शकुंतला यांच्या मानेवर छाटलेल्या जखमा झाल्या आहेत आणि त्या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे। उक्त तक्रारीच्या आधारे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम 302 अंतर्गत अपराध क्रमांक 232/2009 नोंदविण्यात आला। खटल्याच्या वेळी अभियोग पक्षाने आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी तब्बल 11 साक्षीदार तपासले। अभियोग पक्षाचे प्रकरण साक्षीदार क्रमांक 5 तक्रारदार नारायण साळुंखे, सरकारी साक्षीदार क्रमांक 6 महादेव साळुंखे, मृताचा भाऊ, सरकारी साक्षीदार क्रमांक 7 आनंद मोरे, घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि सरकारी साक्षीदार क्रमांक 8 राजाबाई, घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मृताची बहीण यांच्या पुराव्यावर आधारित आहे। परिच्छेद सरकारी साक्षीदार क्रमांक 5 नारायण साळुंखे यांनी FIR मधील मजकूर सिद्ध केला। त्याने न्यायालयासमोर सांगितले आहे की त्याची मुलगी शकुंतला हिच्या पवित्रतेवर संशय असल्यामुळे आरोपीकडून तिचा छळ केला जात होता आणि तिला वाईट वागणूक दिली जात होती, म्हणजे तो दारूच्या नशेत तिला शिवीगाळ आणि मारहाण करायचा। या परिस्थितीतच तिने तिच्या पतीच्या विश्वासातून स्वतःला काढून घेतले आणि शेतमजूर म्हणून काम करण्यास सुरुवात केली। शेतमजूर म्हणून काम करत असताना एका प्रसंगी तिचा डावा हात मोडला होता। ती काम करू शकत नव्हती आणि त्यामुळे तिने मोलकरीण म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती।
ती कराड नाका येथे राहत होती आणि तिची मुले आश्रमशाळेत शिकत होती. तथापि सुट्टीच्या काळात तिची मुले तिला भेटायला आली. गौरी गणपतीच्या एक दिवस आधी त्यांची मुलगी शकुंतला लक्ष्मीच्या मूर्ती घेऊन राजाबाईच्या घरी गेली होती. जेव्हा ती गंडगे वस्तीजवळील बस थांब्यावर होती तेव्हा तिच्या पतीने तिच्या मानेवर कोयत्याने वार केला. तिने मदतीसाठी आरडाओरडा करूनही कोणीही तिची सुटका केली नाही. सरकारी साक्षीदार क्रमांक 5 यांनी कबूल केले आहे की ते घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत पोलीस तेथे आले होते आणि आजूबाजूला लोक जमले होते. सरकारी साक्षीदार क्रमांक 6 महादेव साळुंके हे मृत व्यक्तीचा भाऊ असल्याचे समजते. त्याचा पुरावा सरकारी साक्षीदार क्रमांक 5 च्या पुराव्याला पुष्टी देतो. साक्षीदाराला त्याच्या भावाच्या वक्तव्याचा सामना करावा लागला आणि त्याने हे सांगण्यास नकार दिला आहे की त्याने पोलिसांसमोर खुलासा केला होता की ज्ञानोबा आणि आनंद यांनी घटना आणि हल्ल्याची प्रस्तावना पाहिली आहे. त्याने ही सूचना नाकारली आहे की आरोपी कामावर जात असताना मृत व्यक्तीने त्याचा शर्ट ओढून त्याच्यावर ओरडून त्याला अडथळा आणला होता आणि असे आरोप केले होते की त्याने त्याच्या घरातून पैसे चोरले आहेत आणि तो नपुंसक आहे आणि त्यामुळे तिचे लक्ष विचलित झाले आहे आणि ती घराबाहेर पडत आहे. तिने त्याला शिवीगाळ केली होती. त्याने हे सांगण्यास नकार दिला आहे की स्वतंत्र साक्षीदारांनी त्याला सांगितले होते की आरोपी गुन्ह्याच्या ठिकाणाहून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु मृत व्यक्तीने त्याला चोर असे संबोधून आणि सर्व प्रकारची शिवीगाळ करून अडथळा आणला. ती सायकलवरून पिशव्या हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होती आणि तिने पुन्हा पुन्हा असे सांगितले होते की तिने इतरांशी अनैतिक संबंध ठेवले तरी त्याने काळजी करू नये, कारण त्याचा या गोष्टीशी काही संबंध नाही. परिच्छेद सरकारी साक्षीदार क्रमांक 7 आनंद मोरे हा एक स्वतंत्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे, ज्याला अभियोग पक्षाने फितूर म्हणून घोषित केले होते. उलट तपासणीत असे काढून घेण्यात आले की या घटनेच्या 4 ते 5 वर्षापूर्वी सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त होता आणि त्यामुळे सरकारने अनावली गावात गुरांची शिबिरे सुरू केली होती. त्यांना त्यांच्या आधीच्या वक्तव्याचा सामना करावा लागला होता आणि त्यांनी तसे बोलल्याचा नकार दिला आहे. त्याचे विधान हे नोंदी आणि कार्यवाहीचा एक भाग आहे आणि विरोधाभास हे निशाणी अ वर चिन्हांकित केले आहेत. सरकारी साक्षीदार क्रमांक 8 राजाबाई या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. तिने याचा पुनरुच्चार केला आहे की मृत व्यक्तीच्या चारित्र्यावर संशय असल्याने आरोपीद्वारे तिचा छळ करण्यात आला होता. त्यामुळे तिला वैवाहिक निवासस्थान सोडून जावे लागले आणि तिने तिच्या वडिलांसोबत राहण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला ती शेतमजूर म्हणून काम करत होती आणि त्यानंतर तिने पंढरपूरच्या मनीषा नगरमध्ये मोलकरीण म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ती भाजीही विकत होती. मृत महिला तिच्या घरी गेली होती. त्यानंतर तिला पंढरपूरला जायचे होते आणि म्हणून ती आनंद मोरे
सरकारी साक्षीदार क्रमांक 7च्या वस्तीच्या अगदी जवळ बस थांब्यावर वाट पाहत होती. ती तिची पर्स विसरली होती आणि म्हणून सरकारी साक्षीदार क्रमांक 8 ही पर्स सुपूर्द करण्यासाठी बस थांब्यावर धावली आणि जेव्हा ती आनंद मोरेच्या वस्तीसमोर होती तेव्हा तिचा बहिणीला आरोपीकडून मारहाण होत असल्याचे दिसले. तिने पाहिले की तिच्या बहिणीच्या मानेवर, चेहऱ्यावर आणि हातावर जखमा झाल्या होत्या. त्यामुळे तिने तिच्या वडिलांना सांगितले की तिची बहीण सदर ठिकाणी मृतावस्थेत पडलेली आहे. स्टॉप.